तुम्हा सगळ्यांना आमचा नमस्कार आणि धन्यवादजी. आजचा व्लॉग म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेला संत समागम मेळावा. हा सांगलीमध्ये झाला. त्यामध्ये मी आणि अभि गेलो होतो आणि आम्ही दोघांनी काय-काय गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आणि त्या आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. त्या आजपासून मी तुम्हाला 2 दिवस सांगेन. तर रात्री आम्ही तयारी केली होती स्वयंपाकाची. स्वयंपाकाची तयारी करून आम्ही गेलो रेणूला सोडायला, कारण ती आमच्यासोबत समागममध्ये येत नव्हती. ती राहिली आईंकडे. घरी येऊन झोपलो. झोपून आम्ही उठलो बरोबर 2:30 वाजता. 2:30 वाजता झोपून उठल्यावर फ्रेश झालो. पॅकिंग आम्ही रात्रीच केली होती म्हणून पॅकिंग करायचं काही टेन्शन राहिलं नाही. फक्त मी टिफिन पॅक केला, रेडी झाले आणि निघाले खाली. खाली गेल्यावर आम्ही दोघांनीही सिमरन घेतलं. सिमरन घेऊन आम्ही निघालो पेट्रोल पंपवर. तिथे आम्ही पूर्ण टाकी फुल केली, कारण रस्त्यावर कुठे असेल नसेल त्याची काही माहिती नव्हती आम्हाला. आणि खेड शिवापूर जवळ-जवळ आल्यावर आम्हाला दिसला मलाई चहा. तर आम्ही तिथे मलाई चहा आणि ब्रेड मस्का खाल्ला. त्यानंतर आम्ही निघालो सांगलीकडे. सांगलीकडे निघता-निघता प्रत्येक गोष्टी मला तुम्हाला ह्या सांगायच्या आहेत, की प्रत्येक गोष्टीमध्ये माताजी आपण जसं म्हणतो, की कोणत्याच गोष्टीची कमी आपल्या लेकरांना आई भासू देत नाही. त्या प्रत्येक गोष्टी माताजी त्या समागममध्ये, त्या मेळाव्यामध्ये करतात. ही फक्त एक स्पिरिच्युअल जर्नी नाहीये ज्याच्याशी मी जुडली आहे किंवा आम्ही जुडलो आहोत. त्या गोष्टींमध्ये माताजी खूप साऱ्या गोष्टी प्रोव्हाईड करतात. तुम्हाला असं वाटतं तुम्हाला घरची आठवण सुद्धा येणार नाही आणि आपण रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिव्या देतो कधी-कधी. पण तिथे अनोळखी माणसांनाही पाहून आपल्याला इतकं प्रेम आपल्या मनामध्ये तयार होतं. ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आम्ही कोल्हापूरला पोहोचल्यानंतर आम्ही पूर्ण टाकी आणखी एकदा सीएनजीने फुल केली आणि आम्हा दोघांनाही खूप भूक लागली होती कारण आम्ही रात्री काही खाल्लं नव्हतं. तर त्यामुळं आम्ही दोघांनी परत नाश्ता केला. नाश्ता आम्ही जेवणासारखाच केला होता कारण आम्हाला माहीत होतं, की तिथे ग्राउंड हुडकायला खूप वेळ लागणार आहे. जसं-जसं सांगली जवळ आलं, तसा हा तुम्हाला पाहायचा असेल तर हा आहे संत निरंकारी भवन, जो सांगलीमधला आहे आणि तो अप्रतिम सुंदर आहे. त्याच्या थोडंच पुढे गेल्यावर आम्हाला लागली कृष्णा नदी. कृष्णा नदी क्रॉस केल्याच्या काही अंतरावरच तो समागम आयोजित केला होता. ही आहे समागमची मुख्य कमान, जिथे एंट्री होते आणि तुम्ही पाहू शकता हे जे वर्दीवर दिसतायत हे तुम्हाला खाकी वर्दीवर, त्या सर्वांना आम्ही सेवादल म्हणतो. हे सगळे महापुरुष आम्हाला सांगली फाट्यापासून गाईड करत होते. तिथून त्यांची सेवा सुरू झाली होती. ते ते इथपर्यंत आहे. म्हणजे कोणतेही येणारे महापुरुष चुकायला नाही पाहिजे रस्ता. तर ही एवढी खटाटोप असते प्रत्येकाची ह्या समागमच्या वेळेस. तुम्ही पब्लिक पाहू शकता. ही पब्लिक 0.05% सुद्धा नसणार आहे. कारण का की हा ग्राउंड होता पूर्ण 500 एकरमध्ये आणि 500 एकर पूर्ण व्यापला होता. पूर्ण 500 एकरमध्ये वेगळे-वेगळे टेंट्स होते. ते मी तुम्हाला पुढे दाखवेन. हे कपड्यांमध्ये तुम्ही पाहू शकता रंगीबेरंगी कपड्यांमध्ये हे सर्व सेवादल आणि महापुरुष आहेत. हे आपल्या कलाकृतीमधून माताजींचं स्वागत करतात. तुम्हाला पुढे दिसेल की माताजींचा एक खूप सुंदर रथ असतो. त्या रथामध्ये माताजी विराजमान होतात आणि जेही काही भाव आपल्या कलाकृतीमधून सेवादल दाखवतात ते खूप प्रेमळ भावनेने एक्सेप्ट करतात. तुम्ही तो रथ पाहू शकता. अशा प्रकारे तो रथ सजवला जातो आणि ह्या प्रकारे ह्या टाईमची थीम आहे ती. तो जो तुम्हाला गेट दिसला तो. त्यानंतर मी आणि अभि पोहोचलो ग्राउंडकडे पार्किंग ग्राउंडकडे. ग्राउंडकडे गाडी पार्क केली आणि आम्हाला ग्राउंड हुडकायला, आमचा टेंट हुडकायला कमीत कमी 1 ते दीड तास कुठेच गेला नसेल. कारण खूप मोठा ग्राउंड, खूप वेगळे-वेगळे टेंट, खूप वेगळे-वेगळे चौक तिथे होते. तर आम्ही एका सेवा दलाची हेल्प घेतली. त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे गाईड केलं आणि मग आम्ही तिथून एक 200-300 मीटरवर आमचा टेंट भेटला आम्हाला. कारण इव्हन आम्ही 10 वेळा त्याच ठिकाणाहून फिरलो असेल, तरी पण आम्हाला टेंट भेटला नव्हता. सो त्यांची हेल्प घेऊन आम्हाला टेंट भेटला. आम्ही खूप हॅपी होतो त्या टाईमला कारण का की आम्ही दीड तास फक्त त्याच्यासाठीच फिरत होतो आणि खूप कन्फ्युजिंग रस्ते असल्यामुळे असा इश्यू होतो प्रत्येक टाईमला. मग त्यानंतर आम्ही सोलापूर झोनमधून होतो, तर आम्हाला आमचे ओळखीचे जे काही सेवादल मंडळी होती ती भेटली. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यानंतर आम्ही गेलो पब्लिकेशन 1 कडे. पब्लिकेशन 1 कडे होती अ, माझी सेवा जिथे मला नमूद केलं गेलं होतं. तर मी विचारपूस करण्यासाठी तिथे पोहोचले. पोहोचल्यावर हा जो तुम्हाला टेंट दिसतो आहे मोठा, तिथे माताजींचे आणि राजपिताजींचे विचार होतात.
ह्या खूप साऱ्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत, ज्या मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. किती वेगळे-वेगळे डिपार्टमेंट्स आहेत तिथे, ज्यामुळे येणाऱ्या भक्तांना काहीच कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. त्यानंतर आम्ही आलो होतो लंगरसाठी. लंगर ही 24/7 असते. सकाळी वेगळा मेनू असतो, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा आणि रात्री वेगळा. 24/7 लंगर चालू असते, 24/7 कॅन्टीन चालू असतं. जेवण झाल्यानंतर आम्ही दोघे निघालो तयार होण्यासाठी. कारण आमच्या दोघांच्या ड्युटीचा टाईम ऑलमोस्ट जवळ आला होता. तर माझी ड्युटी काही वेळ आधी होती, अभिची त्याच्यानंतर होती. तर रेस्टरूममध्ये जाऊन आम्ही आवरून निघालो बाहेर. बाहेर आल्यानंतर अभिने मला ज्या टेंटमध्ये आम्ही होतो त्या टेंटमध्ये घेऊन सोडला. त्यानंतर मी तिथे तयार झाली. तयार झाल्यानंतर मी आले माझ्या ड्युटीच्या ठिकाणी. त्या ड्युटीच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की वेगळे-वेगळे डिपार्टमेंट्स आहेत, वेगळे-वेगळे टेंट आहेत, प्रत्येक एका सिटीसाठी. प्रत्येक सेवादल टेंट वेगळा असतो प्रत्येक एका झोनचा. तिथे तुम्हाला खाद्यभांडार दिसत असेल, ज्या ठिकाणी जो पण कोटा असतो खाण्याचा, तो पूर्ण कोटा त्या ठिकाणी येऊन भरतो. तिथे त्यानंतर तुम्हाला दिसेल पब्लिकेशन 2. पब्लिकेशन 2 म्हणजे जो ग्राउंड नंबर 2 आहे तिथला पब्लिकेशन 2. तसे 3 ग्राउंड होते म्हणजे वेगळे-वेगळे पब्लिकेशन्स असणार. आणि पब्लिकेशनमध्ये बस बुक्स वगैरे नाही, तर त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग बुक्स तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटतात. म्हणजे बुक्सपासून तुम्हाला कपडे, ट्रॅक सूट्स, शर्ट्स, टी-शर्ट्स एव्हरीथिंग आणि इतक्या रिझनेबल प्राईसमध्ये आणि एकदम बेस्ट क्वालिटी, जी तुम्हाला मी एक्सप्लेन केले तरी सुद्धा नाही कळणार. तर मग रेडी होऊन आम्ही गेलो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की तो जो ग्राउंड आहे, तो ग्राउंड पूर्ण जिथे माताजींचे मुख्य विचार होतात, तो कमीत कमी 50 एकरमध्ये असेल. ही मंडळी जी तुम्हाला दिसते, ती तुम्हाला वाटत असेल, की ते लोकं मोबाईलमध्ये काहीतरी करतायत, पण नाही. ती एक त्यांच्या त्यांच्या त्यांना एक सेवा दिली होती. ती सेवा ते लोकं फॉलो करत होते तिथे बसून. कारण आतमध्ये पब्लिकेशन रूममध्ये खूप गर्दी असल्यामुळं त्यांना तिथे बसणं पॉसिबल नव्हतं. तर मग ते लोकं तिथे ग्राउंडवर बसूनच सेवा करत होते. हीच भावना असते प्रत्येक संत महापुरुषाची, की ते एकदम ग्राउंड टू अर्थ होतात आपोआप इथे आल्यावर. मी तुम्हाला म्हणजे मला प्रॉपर क्लिप रेकॉर्ड करता येत नव्हती, त्याच्यामुळे तशी क्लिप दिसत असेल. पण तिथे मला दाखवायचं होतं, की कशाप्रकारे पब्लिकेशन असते. त्यानंतर हा पास घेऊन मी गेले सेवेसाठी. सेवा चालू झाली. सेवा केल्याच्या नंतर सर्वांना क्रेव्हिंग्स होत होती. मग आम्ही खाल्ला वडापाव. हा वडापाव तुम्हाला दिसत असेल, जो आपण ₹15-18 ला खातो, तो तिथे 6 किंवा ₹8 ला भेटतो. वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही सेवा थांबवली कारण माताजींचे मुख्य विचार सुरू झाले होते. त्या टाईमला सर्व सेवादल पण रेस्ट घेतात आणि माताजींचे विचार श्रवण करतात. तुम्हाला दिसेल नमस्कारीसाठीची लाईन, तिथे बसलेली लोकं, ती फक्त ती अर्ध्याच्या अर्धी सुद्धा नसते. त्यानंतर माताजींचे विचार झाल्यानंतर अभिची ड्युटी लंगरच्या तिथेच होती. लंगरलाच अभिची ड्युटी लागली असल्यामुळे मी एकटीनेच तिथे जाऊन विचार ऐकले माताजींचे. कारण माझी ड्युटी त्या ठिकाणी होती. त्यानंतर अभिने आणि मी थोडा टाईम काढून आईशी थोडं बोललो. कारण का की आम्ही दिवसभर आईंना बोललो नव्हतो, कारण तिथे रेंज नसतो. तर आईंना बोलल्यानंतर अभिची पण ड्युटी तोपर्यंत संपली होती. अभिची ड्युटी संपल्यानंतर आम्ही गेलो टेंटमध्ये, फ्रेश झालो. मग थोडं वाटलं, की थोडं फ्रेश अप अजून होऊन जाऊयात. तर मग तोपर्यंत आम्हाला असा विचार आला, की आम्ही सांगलीमध्ये थोडं फिरून येऊयात. कार काढू शकलो नव्हतो, कारण कार काढलो, की परत पार्किंगला जागा नाही भेटणार म्हणून आम्ही दोघेही रिक्षाने सांगली एक्सप्लोर करायला गेलो रात्रीच्या 12 वाजता. जोपर्यंत अख्खी सांगली बंद झाली होती. तर मग आम्हाला वाटलं, की बस स्टँडवर काहीतरी खायला मिळेल, असंच काहीतरी वेगळं असं. पण नाही, तोपर्यंत बस स्टँडवरही सगळं बंद झालं होतं, कारण त्या टाईमला रात्रीचे 12:30 वाजले होते. मग तसंच आम्ही निघालो तिथूनच. जी रिक्षा आम्ही बुक केली होती त्याच दादांना आम्ही थोडं थांबवलं होतं आणि परत आलो ग्राउंडवर आणि हा ग्राउंड पाहू शकता तुम्ही. किती सुंदर, इतका सुंदर दिसतो तो ग्राउंड. मी हा मोबाईलमध्ये एवढा नीट कॅप्चर मला करता आला नाही. पण समोरून पाहिल्यावर डोळे आपोआप पाणवतात. आणि हे सर्व सेवादल बहन जे आहेत, ज्यांना झोप अनावर होत होती कारण त्यांनी पूर्ण 8-8, 9-9 तास ड्युटी केली होती त्यांची. तर मग त्या सर्वजणी झोपल्या होत्या आणि हा होता आमचा डे 1 ज्यामध्ये आम्ही फक्त फिरण्यामध्ये दिवस घालवले. डे 2 व्लॉग लवकरच. धन्यवाद.